आता स्त्रियांनी इथून पुढे घरी गेल्यावर आज दोन गोष्टी ठेवायच्या. एक, सूनबाई घरात आली, डोळ्यानं पाहायचं, कानानं ऐकायचं, शानपणा बंद, पूर्णविराम. मी पहिल्या लय कोंबड्या ऐकायचे, बरळूच नको. सूनबाई आली ना, दोनच गोष्टी करायच्या, डोळ्यानं पाहायचं, कानानं ऐकायचं, शानपणा बंद. शानपणा कराल, वळकटीन तांब्या, अखंड हरिनाम सप्ताह. हे कलियुग आहे. पुरुष मंडळी सुद्धा ध्यानात ठेवा, बोलायची पाळणं काढून तुमच्या मुलासारखा नाही, माझ्या वडिलांसारखे तुम्ही. माझ्यापेक्षा तुमची पोर मोठली. माझे येड्याचे दोन वाक्य ऐका. पोऱ्याला पोट भरायची अक्कल आल्याशिवाय त्याला बायको करून देता कामा नाही. काय तुम्ही लगेच मराय नाही लागली. काय म्हाताडी म्हणते, माझ्या डोळ्यात देखत वाला, तुझ्या डोळ्यात लाल पावडर घाल मिरचीची आणि येड्या बाबली झोप. त्या पोऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तू उद्या येऊ लागला तर आडेल काय तुझ्या वाचून. तो काय करायचं ठुले, एकादशीला खपाखप प्याला, जेवढा जुगार खेळून मारुतीला राणी दाखवून मोकळा झाला. तुला काय इथं ठेवून फायदा आहे. हो, पोरांना काय नाव तू त्या म्हातारे जुगार खेळा, त्या जुगार मरायला लागेल डंगर. चष्म्यातून राणी पाहत्या, मग राणीला गुल्ल्या दाखित्या, आणि वरून म्हणत्या मला पोरानं हाणलं, तुला पोत्यात घालून आणाय पाहिजे मोकळा. विनोद समजू नका, संस्कृतीला किंमत नाही. अरे आमची उदाहरणं सांगतो. आम्ही लहान असताना, आता बरेच सगळे शेतकरी तिथं, आम्ही लहान असताना जर गोटे खेळायचं तर गोट्यात सगळेच खेळायचं. काय लगेच कोणी शहाणा झाला नाही, मी असू नाही तर तुम्ही असू, मी माझंही झाकून ठेवत नाही. आता काय आम्ही लगेच शहाणे नाही घालू, आणि अजूनही कुठं शहाणे झालो. बरं, आम्ही गोट्या खेळायचं तर गुरुजी पुढून यायचं, तर कार तर गोट्यात सगळं पळत होतं, सापडत होतं पोरग पशात. आणि आता कार के क्रिकेट खेळा ते गुरुजी पुढून येते, उडेलची ती झेंडू आणून देते. मर्यादा संपली की नाही. दीर आला तर आमची बाई पत्राचा कोणा सरकू देत नव्हती, एवढी सुशील मर्यादा होती. आता कीर्तनाला आल्यात, आता कशा घेतल्या, असे दररोज घ्यायला का रोग झाला. मला सांगा, पदर लुगड्या संगत मिळवतो का सेपरेट घ्यावा लागतो. विनोद समजू नका. मागची संस्कृती जर जशीच्या तशी टिकवायची असेल तर पुढच्यांनी ही बंधनं घालून घेतलीच पाहिजे. मागच्यांचं काय. म्हणून मी स्त्रियांना सांगत असतो, तुमच्या भावासारखा नाही लय कौतुक करू नका, चतुर्थी अंगार तर फडूच नका. काला वडाला गरके घालते, तुम्हाला कोण सांगितलं वडाला गरके घाला. काय वडात फाशी घ्यायची का. वडाला गरके घालायची काय काम, कशासाठी घालते वडाला गरके तुम्ही. 7 जन्म तुम्हाला हाच पती मिळावा सांगितलं कोणी. वडाला गरके कशासाठी घालता. मला असा एखादा पुरुष दाखवा का त्याने हीच बायको मिळावा म्हणून येड्या बाबळीला गरके घातली. हा, तो येड्या बाबळीत पडन, फार पायजाम्यात मुतल, कॉकटेल करीन, वखल. स्त्रीनं 4 गोष्टी कराव्या, नीट आहे का. 1, तुळशीला तांब्याभर पाणी घातलंच पाहिजे. 2, हिंदू धर्माचं दैवत काय, गाय, गायच्या पायावर पाणी ओतून गायला फेरा मारला पाहिजे, संस्कृती आपली. आणि 2, 3, पतीचं दर्शन घेतलं पाहिजे. आता त्याला इलाज नाही. आता ते खैर भांड पण पप्याचा बापी, आता त्याला काय इलाज. आता बदलले काल. आता एकनं पोरग म्हणतं मला गोरी बायको पाहिजे. एकनं द्यायला हरकत नाही, पण तुला दिसली पाहिजे ना. पा तो नवरी कन दिसतो तिच्या बहिणी ग. विनोद नाही हा. माया तोंडातलं एक वाक्य बोगस जाणार नाही. तुम्ही त्याचा अर्थ काही लावित असाल त्याने मला काय तुमच्या स्वीरी करायची नाही. ध्यानात ठेवा, स्त्रीनं पतीचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि 4, या चिमुरड्याला दररोज एक वाक्य चांगलं शिकवा. स्त्रीनं 4च गोष्टी करा, काय करू नका. तरुणांना सांगतो भाऊ, MA PhD होऊ नका. कुठं नोकऱ्या नाही का मारता, नोकरी आहेत का पुढं. फक्त 3 गोष्टी करा पुरुषांनी. 1, राष्ट्राभिमान धरा. 2, देशाबद्दल अभिमान असू द्या. 3, ज्यांनी मोठं केलं त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या भगवंतानं कोटी रुपयाचं शरीर दिलं त्याचं अखंड नामचिंतन करत राहा. काही कमी पडला बाकी करू नका काही. हे नोकऱ्या फिकऱ्या, नोकऱ्याच कुठे. नोकरी लागाय 2 लाख रुपये लागा, त्यावरून पगार 300 रुपये. लय अवघड आहे भाऊ. अरे कावट खाली झोपान, कावटाचे कावट 15 रुपयाला इका.
आणि तरुण पिढीने स्वतःला पोट भरायची अक्कल आल्याशिवाय बायको करून करता कामा नाही. आणि म्हाताऱ्या माणसाला अजून एक सांगतो, माझं येड्याचं ऐका, जोपर्यंत तुमचा श्वासवाद चालू आहे तोपर्यंत 1 गुंठा जमीन सुद्धा पोऱ्याच्या नावे होता कामा नाही. नाही नाही नाही, जमीन घेऊ द्या त्याला, पण उतारा कार्ट्यांच्या ताब्यात जाता कामा नाही. आणि उतारा पोऱ्यांच्या ताब्यात गेला, वाक्य लिहून घ्या. इंदुरीकर काय म्हणत होता, 10 वार रविवारीच, तुमचं मरण शुक्रवारीच राहिलं. हे कलियुग आहे. नीतीच्या बाबतीत माणसं खलास झाली, आता काही नाही राहिले. आणि ह्या गोष्टी शिका. पहिली गोष्ट, आता यावर्षी भांडी पडली चारी बाजूने, नुसती कीर्तन ऐकू नका, जिव्हाळा उत्पन्न करा, जिव्हाळा करा. आणि 2-4 गोष्टी बंद करा. आता समाजाचं फार वाटलं झालं. अंधस अहो भिकाऱ्यांक मोबाईल आहे, भिकाऱ्यांक. एक भिकारी दुसऱ्याला मोबाईल करतोय, हॅलो मी गल्ली नंबर 2 मध्ये आहे. ते दुसरं म्हणतं मी 3ऱ्या गल्लीत येतो, तू गांजा घेऊन शंकराच्या देवळात ये. ओके, कुणी मोबाईल वापरित भाऊ. अरे का मार आता मोबाईल आहे, मरायचं औषध झालंय. मोटारसायकल वाल्याला का आला मोबाईल पाहिजे, काही अक्कल आहे का नाही. हॅलो धडकलं मेल. मोबाईल वापरू नये असं माझं मत नाही. इट इज द एसेन्शियलिटी आणि इट इज अ नीड. ती काळाची गरज आहे, पाहिजेच. पण मोटारसायकल वाल्यानं मोबाईल वापरायचा नाही, ध्यानात ठेवा. बरेचशा केसेस मेल्या, बरेच जण मेले. ती बायको माग बसेल, तिला अक्कल नाही, याचा जीव चाललाय गेर टाकू टाकू. हॅलो धडकलं मेल. हा मोबाईल मोटरसायकल वापरायचा ना, बेल वाजली का गाडी साईडला घ्यायची, साईडला घ्यायची. काय बोलायचं ते बोलायचं, नंतर झक मारायची, मग किक मारायची. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, आपल्यावर प्रसंग आल्यावर कुणीच नाही. तर शिगण टेम्पो भरगाच पाणी, सुपारीला 2 जिपा, लग्नाला 12 ट्रका, घटस्फोट घ्यायला कुणी नाही भाऊ. उलटे लोक म्हणतात घटस्फोट घेतलं, त्यांची खानदानच तशी पा लोक, म्हणजे आपलीच बुंदी खाऊन आपल्या बोखंडी बसली. त्याच्यापेक्षा एक करा, पुरीच्या नावी 25,000 टाका, पोराच्या नावी 25,000 टाका, शंकराच्या देवळात जा, साध्या पद्धतीने लग्न करा. बिचाऱ्यांना म्हणतात, अरे इतरांच्या लग्नाला 15 लोक राहते, सिस्टमॅटिक लग्न. आपल्या 12 ट्रका, कोणकोणची लिंब चुरी तर टपा बसलं, टोपी उडून गेली, उतराय गेलं दोताराही बाकड्यात घुसलं, उतारलंय चप्पलही गळून गेली, आचार्याने हाणलं. काय सांगायचे, जी आमटी प्यायची तिच्यातही कोंबडीचं पिलो मिळालं. विनोद नाही हा, घोळ झाला. तुम्ही एक करा ना, साधं लग्न करा ना, बिचाऱ्यांचं म्हातारपण टीचीत जाईन का नाही. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, पोरे ध्यानात ठेवा, 18 देवायची पोरगी पाहिला जोडीदार न्यायचं नाही. तुम्हाला काय जख मारायची, एकटे मारा, त्याला लय काळात आहे का त्याच्यातली. आणि तिसरी गोष्ट, हे लग्न जमावणारे टगे ना मधले, हे अगदी हाणायला लागत आहे. विनोद नाही. आजही तुम्ही मुलीचं लग्न जमवताना मुलीचा सल्ला घेत नाहीत, हा एवढ्यात मोठा मूर्खपणा आहे. आयुष्य कोणाला काढायचंय, मुलीला. तिच्या जबाबदारी कोणावर आहे, तिच्या आईच्या आणि बापावर. आणि तुम्ही खुशाल कोणालाही पोरगी देता. इथून पुढे मुलींना सांगतो, तुमच्या बाजूने मी घाबरायचं नाही. पोरगा पाहायला आल्याबरोबर कबूल व्हायचं नाही. त्याला काय ते कोणचे कपडे घालून द्या तुम्ही. बुट एकाची, दोरे एकाची, स्वाक्स तिसऱ्याची. वरून तिला तरी तर तो नाव काय, तिने म्हणाले अंगात कपडे कोणची, चालला कुठं बोंबल तू. चान्स नाही देणार. तेव्हा मुलीचे आई वडील गेले तर तिच्या घरातला नाथ्याचा कार्यक्रम संपला. भाऊ काय कोणी कोणाला सांभाळू शकत नाही. म्हणून मुलींनी एक करायचं मुलींनी. मुलगा लग्न 2 वर्ष लेट, पण शिंगरू नीट. हा खैरे भांडे चलो. हा 10वी झालेल्या मुलांनी 12, विरोध नाही. 10वी झालेल्या मुलींनी 12वी झालेल्या मुलगा पाहिजे, 12वीच्या मुलीने ग्रॅज्युएट मुलगा पाहिजे, ग्रॅज्युएट मुलीने पोस्ट ग्रॅज्युएट मुलगा पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएट मुलीने डॉक्टर CA टॉपचं पोरगं पाहिजे. आपले आई वडील खुश राहिले पाहिजे आणि मरेपर्यंत आपले आई बाप आनंदी राहिले, हाच आपला फरक आहे. गरिबीने काय फरक पडत नाही. हे आम्ही कधी कधी 3-3 वेळा जेवतो, एखादी शिळ भरही नाही. त्यात काय मानायचं का, आम्ही बाजारच्या आदल्या दिवशी आपल्या घरात भाजीला काही राहत नाही, बाजाराच्या दिवशी कोणती भाजी करावं हे सुचत नाही. त्यात काय एवढं विशेष आहे. नवरा पासा पाहिजे, निर्व्यसनी. दुसरा प्रश्न विचारायचा त्याला, पोट भरायची अक्कल आहे का तुला, नाही उठ. विनोद नाही. तिसरा प्रश्न विचारायचा त्याला, माझ्याशी लग्न केलं मरेपर्यंत सांभाळायची लायकी आहे का. हे टाकून देणे, घटस्फोट घेणे, गाडी घ्या, जमणार नाही. काही लोक कुशल बायकोला म्हणते मोटरसायकल घ्यायला 15,000 आण, जर शिवारा घे आणि त्याच्यावर हिंड,
जर शिकवायला माहिती ना तुमच्याकडे नाही कळन काय घ्यायचं ते. आणि चौथा प्रश्न त्याला विचारायचा, तो लई महत्वाचा आहे. VIMP क्वेश्चन. माझ्याशी लग्न केल्यानंतर मरेपर्यंत तुला तुझ्या आई बापातून बाजूला राहता येणार नाही. काय बामट्या पोरी हो, चेहरेच पडले मग त्यांची, म्हणजे एवढं नको. आणि पाचवा प्रश्न विचारायचा त्याला, VIMP क्वेश्चन. पाचवा प्रश्न त्याला विचारायचा, माझ्याशी लग्न केल्यानंतर मरेपर्यंत माझा बाप लग्नाचा सोडता तुला 1 रुपया सुद्धा परत खर्चायला देणार नाही. या 5 अटी मान्य असतील तर दगडान सुपारी फोड, महेश लग्न कर, नाही देतो नोट, भगवी लुंगी घे, पावशर गांजा घे, अलक निरंजन. ती पाळी बऱ्याच जणांवर आली, पुरी नाही आता. पोराच्या बापाला विचारा काय चाललंय, त्यांना विचारा काय चाललंय. काय नाही, पोराला आलते 2-4 ठिकाणचे पाहुणे पण पसंत नाही, आलीच नव्हती, टापा नको. आता याचं अजून एक उत्तर सांगतो तुम्हाला. अजून 10 वर्षानं तुम्हाला मुलगी इतका शिकलेला मुलगा मिळणार नाही. मुली एकदम टॉपला आहे. आणि अजून एक गोष्ट समाजातली बंद करायची, तुमच्याकडे आहे का नाही काय, पण ती महिलांच्या हातात आहे, पटकन आहे का आता. तुमच्या पोराचं लग्न झाल्यावर सुनबाई कोणाला आली, तुम्हाला. नातू कोणाला होणार आहे, तुम्हाला. वर्ग कोणचं आहे, तुमचं आहे. सून तुमची, नातू तुमचा. मग तुम्ही सुनबाई बाळातपणाला कुठं पाठीत आहे, कुठं पाठीत आहे. हा, लाज नाही वाटत तिच्या बापानं उक्त घेतलं, बिचारा बँडवाल्याच्या पाया पडला. अहो विनोदाचा भाग सोडा, पाठवली समजा सुनबाई बाळातपणाला, जायला पाठीनं का 10-12 म्हाताड्या गाला पाठवायच्या नातू बाळाला. त्या चष्म्याचा काचा फुटेल त्या डांगऱ्या. विनोद समजू नका. समजा माझे वडील माझ्या वाट्यावर, त्यांची परिस्थिती माझी परिस्थिती जेमते. मी त्यांच्या घरी जर 50 बाया पाहुणे आला तर मरायचे त्यांनी. मग येणाऱ्यांना लाज नाही वाटत का. बाया माणसं ध्यानात ठेवा, जर आजपासून नातू पाहायला गेल्या टेम्पो पलटी म्हणा. आणि तुम्ही स्टेपनीत मुंडकं गुथून मारणार, ध्यानात ठेवा. हा व्यवहार काय सांगतो, व्यवहार विनोद नाही बरं. हा विनोद नाही. व्यवहार काय म्हणतो, पोराच्या आईनं गेलं पाहिजे, पुराच्या बापानं गेलं पाहिजे. मुलीची परिस्थिती म्हणजे सुनबाईची म्हणजे ट्रीटमेंट कशी काय, डॉक्टर काय म्हणतात, आर्थिक बजेट काय, पाहुण्याची परिस्थिती. टेम्पो भरगाच पण काहीला नातूही दिसत नाही. नातू मांडी म्हणती, सुनाचीच मुख घेते बाय. अगो तू पाला आली कोणला, नाताला सुनाचीच मुख घेते बाय. अगो जर गेल्या आजपासून तर पेपरला बातमी येणार, नातू पाहायला जाणाऱ्या महिलांची जीभ झाडावर आदळली, 25 महिला जागीच ठार. त्यातल्या 15 महिला त्याला किटलीत मुंडकं गुंतून गेल्या. नेमकी कधीची सून काल परवा बाळातील वेळ असा, आणि ती आज कीर्तनाला येला असावा. बयो कोणी आणला होता का तो मेला. माझं बोलणं विनोद नाही, त्याला विनोदाची झालरी.